तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन झालंच नव्हतं वगैरे, वगैरे किंवा त्याविषयी खूप चर्चा अलीकडच्या काळात समाज माध्यमांमध्ये उमटत असते. तर हा प्रसंग आपल्याकडे दाखवण्यात आलेला आहे चित्रपटात. त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? मुळामध्ये मी माझ्या घरामध्ये वारी आहे. माझे आजोबा वारकरी होते, म्हणजे रेग्युलर वारकरी होते. तर माझी ना संप्रदायाच्या मान्यतांवरती श्रद्धा आहे. आणि करोडो लोकांची श्रद्धा ही खरी मानावी असं अशा मताचा मी आहे. त्यामुळे सदैव वैकुंठ गमन झालं का? तर हो झालं. ही माझी श्रद्धा आहे. आणि श्रद्धेला कुठल्याही प्रकारचं लॉजिक नसावं असं मला वाटतं. लॉजिक लावत बसू नये. कारण तो अनुभूतीचा भाग आहे सगळा. अनुभव आणि अनुभूतीचा भाग आहे. वारीचं वर्णन कितीही तुम्ही केलंत, लिहून, सांगून, तरी वारीत चालताना जी अनुभूती येते ना, त्याची सर कशाला येणार नाही. आणि त्यामुळं मला असं वाटतं, की सदेह वैकुंठ गमन झालं. आमच्या संतांमध्ये तेवढी ताकद होती, आध्यात्मिक ताकद होती, वैज्ञानिक ताकद होती. त्यांनी ते केलं.